हॅलो, नमस्कार. तर आता अमेरिकेमध्ये 31 डिसेंबरची संध्याकाळ झालेली आहे. 2025चा शेवटचा दिवस आहे आणि बाहेर खूप जोरात पाऊस पडत आहे. तसंही अमेरिकेमध्ये आता या दिवसांमध्ये वातावरण खूप वेगळं असतं, त्यामुळे आम्ही तर काही बाहेर जात नाही. छानपैकी मस्त मी माझ्या एका फ्रेंडला घरी बोलवलेलं आहे आणि असं ठरलं होतं की मी पुलाव बनवून आणते आणि तू छान दालबाटी बनव. तर माझ्या हातचे जे पदार्थ आवडतात ते मी आवर्जून करतच असते आणि त्याच छोट्याशा छानशा पद्धतीने सेलिब्रेट करायला मला आवडतं. तर कुकिंग माझ्यासाठी असं आहे की मला छान वाटतं करायला. आणि सरप्राईज म्हणजे मी आज रगडा पॅटीस आणि पाणीपुरी सुद्धा केलेला आहे. हो, आम्हाला बाहेर तर काय आम्ही चाट खात नाहीत अमेरिकेमध्ये, त्यामुळे आम्ही घरी भरपूर वेळा ते करत असतो आणि ज्या मित्रमैत्रिणींना चाट म्हणजे प्रत्येकालाच आवडतं, त्यामुळे मग मी ते केलेलं आहे. तुम्हाला छोटीशी एक व्हिडिओ क्लिप दाखवते. रेसिपी मी आज कशाचीच काही शूट केलेली नाही, पण एकदम सुंदर असं टिक्की झालेल्या आहेत. अजून खाल्लं नाही, पण पाहूनच सांगतेय. ती रगडा पॅटीस, पाणीपुरी आणि दालबाटी सगळंच खूप छान झालेलं आहे, दिसतंय म्हणजे. तर म्हटलं की व्हिडिओच्या माध्यमातून तरी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूयात. तुम्ही 31 डिसेंबरला काय काय केलं मला नक्की सांगा. आणि भारतामध्ये तुमच्या सगळ्यांचा नववर्षाचा पहिला दिवस सुद्धा चालू झाला असेल, तर तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्समध्येच हॅपी न्यू इयर. तर माझ्या फ्रेंडचा आणि माझा प्लॅन ना हा अगदी 3:30-4 वाजता ठरला होता आणि संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत माझं सगळं बनवून झालं होतं. मस्तपैकी भांडी वगैरे धुवून किचनही साफ झालं होतं. इथे पाहू शकता तुम्ही आलूची टिक्की किती छान दिसत आहे. तसंच हे तिखट मस्त झणझणीत आपलं पाणीपुरीचं पाणी, रगडा आणि आंबट गोड पाणी आणि क्रिस्पी पुरीज असं सगळं टेबलवर मांडून घेतलं आणि खूप यमी दिसत होती पाणीपुरी. तसेच रगडा पॅटीससाठी जे काही मी बनवलं होतं, गोड चटणी, आंबट चटणी, शेव, बारीक कोथिंबीर, कांदा, टमॅटो सगळं साईडला काढून ठेवलं आणि मसाला रगडा सुद्धा होता आणि छान टिक्की सुद्धा मग परतून घेतल्या. आणि आज वाफेवरची दालबाटी मी बनवली होती. तर बाटी तर माझी नेहमीच खूप छान बनते. बाटीचे ना व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेतच. आणि मग छान कुरकुरीत बाटी अनुरूपनी तळून घेतली. तोपर्यंत मी मुलांना रेडी केलं, स्वतः रेडी झाले. ॲक्च्युली आमचा सडन प्लॅन झाला होता, कारण की दियानला जरा एकटं वाटत होतं, तर म्हटलं जरा दियानच्या फ्रेंडला बोलू आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा बोलूयात. आणि मस्तपैकी आम्ही रेडी झालो होतो, तर वेळ होता त्यामुळे मुलांचे ना छानसे फोटोज काढले. आता ह्या दोन्ही मुलांसोबत फोटो काढणं थोडंसं अवघडच काम आहे. थोडेसे ब्लर फोटो येतात, पण तरी मी आठवणी म्हणून त्या फोटो काढत असते. 1-2 फोटो चांगले पण येतात. आणि बापरे, नंतर तर दियानचा फ्रेंड आल्यावर दियानचा आनंद पाहण्यासारखा होता. एवढा खुश झाला होता. आणि मग आम्ही खूप छान गप्पा मारल्या. जास्त काही मी कोणी आल्यावर रेकॉर्ड करत नाही, कारण की मला होत नाही, सगळं म्हणजे इकडे तिकडे लक्ष असतं. आणि मग मुलांनी छान पाणीपुरी खाल्ली आणि मी मात्र सगळ्यांसाठी रगडा पॅटीसचे हे असे छानसे यमी बाउल बनवले. सगळं असेंबल केलं आणि खूप छान रगडा पॅटीसही झालं होतं. हा माझ्या मैत्रिणीने अनुरूपसाठी किनवा आणला होता आणि आमच्यासाठी पुलाव आणला होता. तो सुद्धा मसाले भात आणि किनवा दोन्ही खूप यमी होतं. आणि छानसं जेवण करून आता जायची वेळ झाली, तेव्हा मी मोबाईल हातात घेतला आणि एक छोटीशी क्लिप आम्ही रेकॉर्ड केली. 3-4 फोटोज काढले आणि छानसं 2025चा शेवटचा दिवस मस्त गप्पा मारून तेच मुलांबद्दलच गप्पा चालल्या होत्या, असा छानसा सेलिब्रेट केला. काही न करण्यापेक्षा काहीतरी छान मित्रमैत्रिणींसोबत केलेलं नक्कीच चांगलं वाटतं. त्यामुळे मग हा सडन झालेला प्लॅन खूप छान ठरला.